बघा, तर चालू करू आपण. काय बघत होतो? कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन. सॉरी, इंडक्शन मशीन. डीसी कुठं? इंडक्शन मशीनचं कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं आता? हा, बघा, दोन पार्ट आहेत त्याच्यात कन्स्ट्रक्शन मध्ये. एक आहे स्टेटर, दुसरा आहे रोटर. ठीक आहे. मग स्टेटर बघायचं आता डिटेल मध्ये काय आहे त्यात. मग बघा, स्टेटर मध्ये स्टेटर फ्रेम, स्टेटर फ्रेम, त्यानंतर स्टेटर कोर आणि वाइंडिंग. स्टेटर कोर आणि वाइंडिंग या गोष्टी आहेत. मग या वाइंडिंगला आपण काय म्हणणार? पॉलीफेज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. पॉलीफेज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. आता आपल्या इथे पॉलीफेज म्हटले म्हणजे पॉलीफेज किती असू शकतात? 3 फेज, 5 फेज, 7 फेज, ठीक आहे, 9 फेज, अशा पद्धतीने असू शकते. ऑड नंबर असणार, इवन नसणार आहे. ठीक आहे, 4 फेज, 6 फेज. ओके. तर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आपण 5 फेज पर्यंत पण पोहोचलो नाही अजूनपर्यंत. जमलं नाही आपल्याला ते अचीव्ह करायला. त्याची प्रॉपर सायनोसॉइडल वेव्ह, त्याच्यातले हार्मोनिक्स इलिमिनेट करायला जमलं नाही. जड चाललंय ते. जपानमध्ये केलं त्यांनी. बऱ्यापैकी भरपूर त्यांचे इक्विपमेंट मध्ये पॉलीफेज मशीन वापरल्या जातात, म्हणजे मोर दॅन 3 फेजेस असलेले मशीन वापरल्या जातात. आपण नाही अजून. आपण कच्चा बदाम रील्स मध्ये आहे अजून. तेच चाललंय आपल्यातली पोरं. काय करायचं? मग रोटर. आता स्टेटर मध्ये आपल्याला आवर्जून एक गोष्ट शिकायची, ती म्हणजे कुठली? स्लॉट्स. आता ह्याला जरा जास्त वेटेज आहे म्हणून त्याला वेगळं दाखवलं. स्टेटर फ्रेम, स्टेटर कोर हे तर काय ठीक आहे, थेरॉटिकल आहे. तुम्हाला एक बेसिक नॉलेज म्हणून माहित पाहिजे त्या गोष्टी. ठीक आहे. एक्झामला असं काही लई त्याच्यावर विचारत नाहीत. एक 2-3 पॉइंट आहेत असे जे मी तुम्हाला सांगतो एक्झामला विचारलेले आहेत ते. एक्झामला असं लई त्याच्यात वेटेज नाहीये. ठीक आहे. एक्झामला लई वेटेज नाहीये. ठीक आहे. काय काय पॉइंट आहेत ते सांगतो तुम्हाला वेळ आल्यावर तिथं काय आहे ते. त्यात हा पॉइंट जरा जास्त महत्वाचा, आपल्याला जास्त फोकस देऊन शिकायचा आहे. रोटर, त्यानंतर आहे रोटर. आता रोटर मध्ये 2 प्रकारचे रोटर आहेत आपल्याला माहिती आहे. कुठले कुठले? स्क्विरल केज आणि स्क्विरल केज रोटर आणि स्लिप रिंग रोटर. याला आपण काय म्हणतो? वाउंड रोटर. याला आपण काय म्हणतो? वाउंड रोटर. ठीक आहे. हे पण बघायचे आपण काय काय कसं आहे ते. ओके. मग आता बघूया. येस, तू काय, हा हे आहे. आता बघा, मस्त इमेजेस आहेत, प्रॅक्टिकल फोटो आहेत. ओके. तर बघितले की डोळ्याला बरं वाटतंय मध्ये मध्ये.
भारी आहेत की नाही, सगळं क्लिअर दिसतंय एकदम क्लिअर कट तयार केलेले इमेजेस आहेत. कॉपीराईट येणार नाही याच्यावर, लक्षात घ्या. हा, एक आहे दुसऱ्या साईडला स्टेटर. स्टेटर दाखवलाय बघा. आता हे जरा वाइंडिंग चुकीचं दाखवले. हे स्लॉट्स आहेत, हे वाइंडिंग आहे. अरे असं का व्हायला लागलंय? हा, हे वाइंडिंग आहे. ठीक आहे, त्याच्यावर स्लॉट्स मध्ये टाकलेले आहेत. ठीक, स्टेटर फ्रेम वर, त्याच्या आत हा स्टेटर कोर. हा, त्या लॅमिनेशन्सने तयार झालेला कोर, स्टेटर कोर. म्हणजे बघा, हा इथं आहे, हा स्टेटर कोर. याच्यावर फ्रेम असणार आहे, ही फ्रेम असणार आहे वर याच्या. ठीक आहे, ही. तर ही वरची स्टेटर फ्रेम, आतला जो आपण जे लॅमिनेशन्स म्हणतो, लॅमिनेशन्स एकत्र करून जे तयार होणार आहे बंडल, तो त्याला आपण म्हणतो स्टेटर कोर. आता ते लॅमिनेशन्स, त्याला असं बंडल बिंडल नाही म्हणायचं, त्याला एक टिपिकल शब्द आहे, स्टॅक टुगेदर. लॅमिनेशन्स स्टॅक टुगेदर, ते असे एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवले की ते होते असं. आता तुम्हाला दिसतंय हे लॅमिनेशन्स आहेत बघा. हे दिसतंय का? दिसेल का व्हिडिओ? तर मग इथं बघते ते थोडा तर फरक आहे का नाही ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये? मग ऑनलाईन मध्ये हे दिसणार नाही, ऑफलाईन मध्ये दिसणार, तुम्ही बघू शकता. थोडा तर फरक ठेवायला पाहिजे. ऑफलाईनची मजा वेगळी असते. म्हणजे ऑफलाईनला काय असतं माहिती का, तुम्हाला शिकवायचं कसं किंवा तुम्हाला नॉलेज द्यायचं, तुमच्या डोक्यात घुसवायचं, हे माझी जबाबदारी आहे. ऑनलाईनला ती तुमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. जर बोर झालं तर बंद करणार. इथं तर मला तुमच्या चेहऱ्यावर दिसलं नाही काय तर रंगरूप बदललेले आहेत, लगेच मी टॉपिक स्विच करतो लगेच. ठीक आहे, मग उलुलू करून परत फिरून यायचं परत त्या पॉइंटला, असं असते. कॉलेज चालू आहे अजून? मे महिन्यात सुट्टी बिट्टी काय आहे की नाही? मे महिन्यात सुट्टीत भर उन्हाळ्यात. ठीक आहे, बघा मग. हा, इथं आहे समोर तुमच्या स्टेटर फ्रेम, स्टेटर कोर. स्टेटर फ्रेम दाखवली, ही स्टेटर फ्रेम आहे. ठीक आहे, आता स्टेटर फ्रेम बद्दल 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. बघा काय म्हणले, इट एन्क्लोजेस कोर अँड वाइंडिंग. म्हणजे समोरच आहे तुमच्या, काय केलं, एन्क्लोजेस कोर अँड वाइंडिंग, चिल्लर पॉइंट. दुसरा पॉइंट काय म्हणले, इट शील्ड्स लाईव्ह अँड मुव्हिंग पार्ट्स ऑफ द मशीन. लाईव्ह आणि मुव्हिंग पार्ट मशीनचे त्यात एन्क्लोज करून ठेवते. आता म्हणून ह्याला हात लावायला जायचं नाही, लाईव्ह पार्ट एन्क्लोज केलेत की. का? समजा चुकून लिकेज बिकेज असेल, अर्थिंग प्रॉपर नसेल, 3 पिन प्लग जर मशीनचा नसेल, तर मग एक रिफ्रेशमेंट होते, एकदम फ्रेश. 1-2 मिनिटात एवढं फ्रेश वाटायला लागते ना, मग म्हणजे 2 मिनिटात तुम्ही टिकला तर ठीक, नाही टिकला तर 2 दिवसानंतर फ्रेश वाटते. मग झोपून उठल्यावर शॉक लागतो ना जोरात, माइंड रिफ्रेश एकदम. ते म्हणून कृपामयमध्ये शॉक देतात लोकांना, जरा फ्रेश वाटावं म्हणून. बोर झालेले असतात ती खोलीत बसून, थोडस येडापणा आलेला असते. ओके, पुढचा पॉइंट काय म्हणले बघा.
आता हे जे आहे ना, काय होतंय, मशीन ज्यावेळी लोडवर परफॉर्म करत असते, म्हणजे याच्या आत रोटर आहे, हे बघा असं रोटर आहे ह्याच्यात, हा हा फिरायला लागलाय, त्यावेळी मशीन थोडीशी व्हायब्रेट होत असते ना, म्हणजे स्ट्रॉंग सेंट्रिफ्युगल फोर्स ह्याच्यावर ऍक्ट व्हायला लागलेत, बरोबर. ही मशीन फिरायला लागल्या म्हणजे टॉर्क आहे रोटरवर सध्या, आणि अशा ह्याला हा स्टेटर फ्रेम काय करतो, होल्ड करायचं काम करतो. ते जे ट्विस्टिंग आणि हेवी फोर्सेस आहेत रोटरचे, ते एका जागी ठेवायचं काम करतो स्टेटर फ्रेम. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणले बघा, आता याच्यातच हे जे स्टेटर फ्रेम आहे ना, आता इथं दाखवलं नाही पण तुम्हाला, हा ओके, हे बघा आता इथं दाखवलं नाही, इथं कुठेतरी असेल एक इमेज आहे, त्यात दाखवतो तुम्हाला. कसं असेल, हा जो ही जी स्टेटर फ्रेम आहे ना, ह्याच्यात इथं फॅन असतात, छोट्या मशीन असेल तर इथं फॅन असतात, म्हणजे एक आपल्या इथं ते नाही, बरं ठीक आहे दाखवतो. म्हणजे हा जो रोटर असतो ना, हा रोटर, ह्या रोटरच्या दुसऱ्या साईडला एक ब्लेड असतात, असे हे फॅनचे जे ब्लेड आहेत ना, त्या टाईपची ब्लेड असतात. त्याने काय होते, बाहेरची हवा आत ओढली जाते, आतली गरम हवा बाहेर फेकली जाते, बाहेरची गार हवा आत ओढली जाते त्या फॅनमुळे. ते ह्याच्यावर रोटरवर जाटायचे असतात. मग ते काय होते, व्हेंटिलेशनसाठी सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम कोण करते, स्टेटर फ्रेम. ठीक आहे, व्हेंटिलेशनसाठी सपोर्ट प्रोव्हाइड करतो ते. आणि कुलिंग डक्ट्स, आता बघा ह्याच्यात ह्याच्यात नाही दाखवलेली, तर पण तुम्ही असं समजून घ्या, हे ज्यावेळी हे असं एन्क्लोज केलं जाते ना, हे जे होल आहेत हे आत अशा पाईप असतात, आणि त्यातनं कुलिंग डक्ट, म्हणजे त्याला कुलिंग डक्ट म्हणतो आपण. ठीक आहे, कुलंट मशीनसाठी तर त्यातनं फ्लो होते. ठीक आहे, गाडीला कसं कुलंट असं बघितलं हिरव्या कलरचं, हा तसं तसं ह्याच्यात पण कुलंट असते मोठ्या मशीनसाठी, हेवी मशीनसाठी. काय काय मोबाईल पण आले होते मध्ये मध्यंतरी, माहिती आहे तुम्हाला, त्यात पण कुलंट होतं, मोबाईलमध्ये पण कुलंट टाकलं होतं त्याचं, चाललं नाही ते, पण ह्यात हे चाललंय, हे ह्यात असते बरं का, हे मशीन चाललेले आहेत. ओके, आता बघा हे कशाने बनलेलं असते, दिस इज इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न, म्हणजे हे लक्षात ठेवा. कुठे गेला पेन, स्टेटर फ्रेम कशाने बनलेला असते, कास्ट आयर्न. ओके, कास्ट आयर्न म्हणजे एकदम लो क्वालिटीचा आयर्न नाही ते. ठीक आहे, आता क्वालिटी हा शब्द वापरला, मग क्वालिटी कशावरनं ठरते त्याची, तर सिलिकॉन ऍड केलं ना आपण, आणि त्याच्यात कार्बन पर्सेंटेज थोडंसं वाढवलं. हे बघा, आयर्न मध्ये कार्बन पर्सेंटेज वाढवायला लागलं की ते स्टीलकडे जाते, पण लई वाढवायचं नसतं बरं का, ऑप्टिमम लेवलला कार्बन पर्सेंटेज लागते, 5% आसपास लागतं, 5 to 10% अराउंड. ठीक आहे, आणि सिलिकॉन पण ऍड करतात. सिलिकॉन कशासाठी ऍड करतात, त्याच्यात त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एनहान्स व्हायला आयर्न मध्ये सिलिकॉन ऍड करतात. मग हे त्याचे बेनिफिट्स आहेत. जसं आपण पुढे पुढे जाऊ, त्यात क्वालिटी वाईज जसं पुढे पुढे जाऊ, कास्ट आयर्न, कास्ट स्टील, माइल्ड स्टील, मग HRGO, मग सॉरी त्यानंतर सिलिकॉन स्टील, माइल्ड स्टील नंतर सिलिकॉन स्टील, सिलिकॉन स्टील नंतर HRGO, नंतर CRGO, हे असे त्याचे टाईप आहे क्वालिटी वाईज. CRGO सगळ्यात बेस्ट, पण त्यातलं कास्ट आयर्न हे सगळ्यात हलकं. मग त्याच्यासाठी म्हणजे हे वापरतात कास्ट आयर्नचं. ठीक आहे, ओके. आता बघा, हे जर बघितलं तुम्ही, दिस इज नॉट डिझाईन टू कॅरी फ्लक्स, याच्यातनं फ्लक्स पास होत नाही बरं का, लक्षात घ्या. हा फ्लक्स साठी डिझाईन केलेला नसतो, तर फ्लक्स साठी हा डिझाईन केलाय. ही जी फ्रेम आहे ना, यातनं फ्लक्स पास होतोय बघा, हा जो पार्ट आहे ना, दिस इज डिझाईन फॉर कॅरिंग फ्लक्स. हा कोण आहे, स्टेटर कोअर आहे, स्टेटर कोअर, समजलं. ओके, आता तेच पुढचा पॉइंट आहे, आपण स्टेटर कोअर बद्दल बघायचं. हाय ग्रेड, आता स्टेटर कोअर कशाचा बनलेला असतो, हाय ग्रेड स्टील अलॉय लॅमिनेशन.
हाय ग्रेड स्टील अलॉय लॅमिनेशन. ठीक आहे, त्यानं बनलेला असतो. का? त्याचं रिझन आहे की त्यातनं फ्लक्स पास होत असतोय. ओके, आणि फ्लक्स पास होण्यासाठी त्या मटेरियलच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज फार चांगल्या लागतात. ओके, तर म्हणून आता तुमच्या डोक्यात येऊ शकते की सीआरजीओ का वापरत नाहीत. मग सीआरजीओची क्वालिटी चांगली असेल, सीआरजीओ का वापरत नाही? सीआरजीओ एक तर कॉस्टली आहे आणि आपण इंडियामध्ये अजून मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. त्याचं फार कमी असे आहेत. आता सध्या तर काय माहित नाही कोण चालू केलेत का नाही, पण इंडियामध्ये अजून मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे त्याचं. मग ते आपण इम्पोर्ट करतो बाहेरनं. ठीक आहे, पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे ती, इम्पोर्ट करतो बाहेरनं आणि ते कॉस्टली आहे. मग तुम्ही जर बाहेरनं ते इम्पोर्ट करून घेतले, जी मोटर तुम्हाला इंडक्शन मोटर 2000ला मिळते ती 20,000ला मिळणार. सिंपल. मग त्याच्यापेक्षा थोडस लो क्वालिटीचे मटेरियल आपण वापरतो, जे आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग होते तशा टाईपचं मटेरियल वापरतो. तेच सिलिकॉन स्टील, हाय ग्रेड सिलिकॉन स्टील वापरलं जातं त्याच्यात. आता बघा काय म्हणलं, त्याचे लॅमिनेशन, याच्या लॅमिनेशनची साईज पण सांगितल्या 0.35 mm टू 0.65 mm. लॅमिनेशनची साईज आहे त्याच्या. ठीक आहे, एवढी थिकनेस असते. आता हे जे असतात ना, बघा हे जे असतात हे फार कमी आहे. तुम्ही अंदाज यायला लागला का तुम्हाला? हे पट्टी जर हातात असेल तरी 1 mm बघा केवढं बारीक असते. 1 mm पेक्षा कमी आहे ते. 0.35 mm टू 0.65 mm. आता हे बघा, हे जर बघितलं तर मला वाटतं हे 0.65 mm असेल. आणि हे थोडस हातात घेऊन बघा, हे पुढं पुढं पास करा. तुम्हाला काय गोष्टी लक्षात येतात मला सांगा थिकनेसच्या बाबतीत. पास करा. आणि हे पण बघा, इथे एक तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. आपल्याकडं दोन्हीत काय फरक आहे मला तुम्ही सांगायचं. हा बरं, आणि इथं एक दिसतं बघा, तुम्हाला हे एक अंदाज येऊन जाईल. इथं एक मी मार्क करतो आता ह्याच्यावर. इथे एक लॅमिनेशन निघालेलं आहे बघा, इथे एक लॅमिनेशन निघालेलं आहे. ते बघा, आता तुम्ही बोट ठेवलं तिथंच आहे ते निघालेलं. पुढे सर्क्युलेट करा, ते बघा काय काय फरक आहे मला दोन्हीत सांगायचं. दोन्हीमध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? येस, करेक्ट. पास करा पुढे. गुड. छोटे आहेत म्हणजे त्याला म्हणायचं, छोटे म्हणायचं नाही तसं. काय म्हणायचं? थिकनेस कमी आहे. हा, तुम्ही तसं छोटे म्हणलं की मग हा थिन आहेत. स्टेटरचे जरा थिन आहेत. तिथे त्यांना दाखवा, ते तुम्हाला दाखवलं ते पोट करून त्या रोटरचे. एक मी काढलेलं आहे ते लय चिवट आहे, ते निघत नाही एवढं इझिली. बघितलं काय दिसलं? लॅमिनेशनची साईज बघा. स्टेटरचे लॅमिनेशन आहेत ते थिन दिसतात एकदम. लॅमिनेशन थिन, लॅमिनेशन थिन आहेत. आणि हे जे रोटरचे लॅमिनेशन जर बघितले, हे लॅमिनेशन ठीक असतात. बघितलं? नुसतं बघू नका हो, नुसतं असं ते बघा, जाडी बघा की त्याची.
कारण त्यात भरपूर पार्ट आहेत असे, हळूहळू तुम्हाला दाखवणार आहे ते मी सांगणार आहे. आता जे काय सांगितलं तेवढंच बघा, नंतर बाकीचं आणि हाय पुढं ते कंटिन्युअसली येणार आहेत. आवरा लवकर. कन्फर्म झालं? काय काय कन्फर्म झालं? हा, मोठ्यानं. येस येस, हा, ते ते कळायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. ते म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला दिसलं, ते विसरायचं नाही आता. प्रॅक्टिकली दिसलं तर आता त्याचं उत्तर आहे, त्याचं रिझन काय आहे ना मोठं, त्याचं उत्तर आहे एक. ओके, तर ते उत्तर बघायचं आहे आपल्याला. बघितलं, हे कळालं. ह्याचे जरा जाड आहेत लॅमिनेशन, ठीक आहेत, आणि ह्याचे एकदम पातळ आहेत, थिन आहेत. तर त्याचं उत्तर आहे, ते उत्तर आपण बघायचं. सस्पेन्स आता फक्त पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतात ना ते कोर्टात. नोट करून ठेवा, म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, पॉइंट नोट करून ठेवा, त्याचा संदर्भ पुढे येणार आहे. ओके, ते सांगतो तुम्हाला पुढं काय आहे ते. कळालं? आता त्या स्टेटर कोअरचा पर्पज काय आहे? स्टेटर कोअर काय करतो? वाइंडिंगला एन्क्लोज करून ठेवतोय. ओके, त्याच्या 3 फेज वाइंडिंगला. आपली इंडक्शन मोटर बघायला लागलो आपण, 3 फेज इंडक्शन मोटर बघायला लागलोय, त्यात स्टेटर कोअर वाइंडिंगला एन्क्लोज करून ठेवतोय, 3 फेज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. ठीक आहे, 3 फेज वाइंडिंग याला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम कोण करतोय? स्टेटर कोअर. ओके, हा, हे कळालं इथपर्यंत. आता बघा, हे जे स्लॉट आहेत ना, हा, हे स्लॉट आहेत, आणि इथं असे कंडक्टर असतात. ओके, आता आपल्याला त्या स्लॉटचा अभ्यास करायचा, की स्लॉट्स कसे ठेवायचे, कसे पाहिजेत, काय रिझन आहे त्याचं पुढं, ते बघू आपण स्लॉट्स मध्ये. त्यानंतर बघा, ह्या 2 इमेजेस बघा, हे आता उजरत आहे, अजून हे पुढे डिटेलमध्ये पण बघायचं आपल्याला, पण तुम्हाला कळावं म्हणून. रोटर 2 प्रकारचे आहेत, एक स्लिप रिंग, दुसरा वाउंड म्हणजे स्क्विरल केज. स्क्विरल केज कसा असतो बघा, हे बार आहेत ना असे, समजलं? आता हे नुसते असे बार्स दाखवलेत, पण ना तुम्हाला कळावं म्हणून असं दाखवलंय, आणि त्याचं नाव का तसं आलंय स्क्विरल केज, म्हणजे ते पॅरट्स केज सारखं दिसतं ना. आता आपल्या इथं पोपट पाळतात, बाहेर ज्यांनी पुस्तक लिहिलं, हे तयार केलं, ते आपल्या इथले लोक नाहीत ना. आपल्या इथले असे तर पॅरेट्स केज म्हणलं असतं, हो की पॅरेट्स केज रोटर. पण ते बाहेरचे आहेत म्हणून त्यांनी स्क्विरल केज, स्क्विरल पाळतात, खारी पाळतात. ठीक आहे, क्यूट असतात त्या जास्त, म्हणून पाळतात. मग ते जो सायंटिस्ट होता त्यांना खारी पाळल्या असतील मे बी, म्हणून त्यांना स्क्विरल केज नाव दिलं, समजलं? मग ते नाव तसंच पडले. पण रोटर ऍक्च्युली असा नसतो, रोटर ऍक्च्युली स्क्विरल केज रोटर हा असा असतोय, हा दिसतोय असा असतोय, कारण हे काय त्याचे लॅमिनेशन्स आहेत वर्ण, आणि जे तिरकी तिरकी दिसतात ते तुम्हाला दिसतात का ह्याच्यात, तिरके तिरके, हा, ते कंडक्टर्स आहेत. ओके, लक्षात आलं? आणि हे लॅमिनेशनसाठी एकावर एक ठेवून स्टॅक टुगेदर, हे शब्द बघा, शब्द हे असे शब्द वापरायचे. इंटरव्ह्यूला गेला आणि तिथं विचारले प्रश्न, तर हे असे टेक्निकल शब्द वापरायचे. छोटा आहे लॅमिनेशन, मोठ्या लॅमिनेशन्स आहेत. ओके, असं नाही वापरायचं. एकावर एक ठेवले की ब्रेड सारखं, हा तसं नाही हे करायचं. चकत्या होत्या हा, समजलं? तसे शब्द वापरायचे नाहीत. हे आता शिकवताना तुम्हाला कळावं म्हणून वापरतोय मी. ओके, अभ्यास झाल्यावर तसं वापरायचं नाही. काय टेक्निकल शब्द वापरले की जरा वाटतं की लईच अभ्यास केला, लईच समजले वाटतं, असाच. पण ते समोरच्याला समजत नाही त्यावेळी.
लय टेक्निकल शब्द वापरले तर. आमच्या पण फील्डमध्ये ना अशी बरीच लोक आहेत, समजा त्यांचा उद्देश असा असेल, म्हणजे नॉलेजेबल पण लोक आहेत बरं का, पण इथं नॉलेज इझिली फ्लो होत नाही आमच्या फील्डमध्ये, ऑफिसमध्ये. बघा तुम्हाला हे पुढे चॅलेंज आहे बरं का. तुम्हाला म्हणजे कधी कधी असं आयुष्यात प्रश्न पडतोय आपल्याला, का शिकायचे आपण का, आणि त्यात मध्ये मोबाईल हातात घेतला, 4-5 रील्स आल्या समोर, ते सांगतात एज्युकेशनचा ह्या जगात काहीही उपयोग नाही. वा वा. शाळेतल्या पुस्तकांनी काहीही आयुष्याचं भलं होत नाही, इंजिनिअरिंगच्या पुस्तकांनी काहीही भलं होत नाही, साईटवर आपण वेगळं शिकतो तसं काहीही नाही. आम्ही जे पुस्तकात शिकलोय ना, आम्ही तेच तिथं काम करायला लागलोय. तिथं पॉवर सिस्टम मध्ये सगळं ग्रीड, सगळं पुस्तकी नॉलेज आहे, सगळं A to Z. म्हणजे टेक्निकल मध्ये ज्याला इंटरेस्ट आहे ना, ते तर मग येडच होतं इथे येऊन. पण इथं प्रॉब्लेम असा आहे, नॉलेज ओरिएंटेड ह्या कंपन्या असल्यामुळं इथं नॉलेज इझिली ट्रान्सफर होत नाही. समजलं का? नॉलेज इझिली ट्रान्सफर होत नाही. लोक लय असे घट्ट आहेत, पण हुशार पण आहेत. मग समजा अशी सिच्युएशन आली की त्यांना समोरच्याला सांगायचंय, बळजबरीनं सांगायचंय, नॉलेज द्यायचंय, शेअर करायचंय, तर एक लोक अशी टेक्निकल शब्द वापरतात ना जड, ते असं वाटतं की बाबा नाही सांगितलं तर बरं होईल, एवढे टेक्निकल शब्द वापरतात जोरात. समजलं का? मग समजा तुम्ही तर अशा कंपन्यांमध्ये लागला, तर तुम्हाला हा अभ्यास करायचाच आहे. परत जर केला नाही तर, रट्टा मारला तर, परत हीच पुस्तकं उघडून बसायचे. समजलं का? हीच पुस्तकं परत उघडून बसायची, नाहीतर मग आत्ता करा नंतर उघडण्यापेक्षा. आणि हेच सगळं पुस्तकी नॉलेज असतं सगळं. आणि एक नॉलेजेबल लोक तर एवढी जबरदस्त आहेत, काय काय म्हणजे आश्चर्य वाटते मला. असं पण वाटतं, चांगलं पण वाटतं कधी चांगल्या फील्डमध्ये आलोय आपण, पण नॉलेज इझिली ट्रान्सफर होत नाही. तुम्हाला सांगत नाही कोण कोण काय करायचं, कसं करायचं. 2-3 झटके बसले, शॉक बसला, मग आपल्याला कळायला लागते नाही बाबा गरजेचं आहे पुस्तक वाचणं. मग त्यावेळी हे जे पुस्तक आहे का नाही, एक मी उद्या तुम्हाला दाखवतो, उद्या एक घेऊन येतो मॅन्युअल. ह्याच्यात 4 सब्जेक्ट आहेत, ह्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त पुस्तक फक्त एका डिव्हाइसचं वाचायला लागते. 3 पटीने एवढं एवढं जाड पुस्तक असेल, A4 साईज एवढं जाड मॅन्युअल. एका एका छोट्या रिलेचं किंवा जो डिव्हाइस असेल, जो डिव्हाइस सप्लाय केला असेल त्याचं मिळतं मॅन्युअल, ते वाचायला लागते. आणि तुम्हाला सांगत नाही कोण काय करायचं, आणि तुम्हाला हे पण सांगत नाही कुठल्या पानावर काय लिहिलंय ते, तुमचं तुम्हीच करायचं सगळं. ओके, असं पण आहे ना, आपण नॉलेज मिळाले आपल्याला सांगायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा इथे आता आता हे काय, स्लिप रिंग. आणि स्लिप रिंग रोटर कसा असतो बघा. स्लिप रिंग नाव कशावरनं पडले, हे याच्यावरनं पडले. ह्या काय आहेत, स्लिप रिंग. स्लिप रिंगला ही जी अरेंजमेंट आहे ना, हे काय असतं, कार्बन ब्रशेस असतात. हे जे कनेक्टेड आहेत ना बघा, हे कनेक्शन दीज आर कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेस त्याला कनेक्ट केलेले असतात. रोटरमध्ये जो सप्लाय जातोय तो थ्रू कार्बन ब्रशेस जातोय. ओके, आता त्याचा पर्पज काय असतो मेनली, त्याचा पर्पज असतो की एकतर त्यातनं आपल्याला सप्लाय बाहेर घ्यायचा आहे, किंवा रोटरला एक्सटर्नल रेजिस्टन्सवर कनेक्ट करायचं असेल तर आपण करू शकतो. तसं त्या स्लिप रिंगचा वापर करून करू शकतो, ते तुम्हाला लक्षात येईल पुढे. आणि हा स्क्विरल केज रोटर. ओके, कळालं हे. आता बघा, हे जे म्हणलं तुम्हाला मी, स्लॉट्स बघायचे आहेत.
हा एक इम्पॉर्टंट पॉइंट, स्टेटर स्लॉट्स. स्टेटर स्लॉट्स आता इथं तुम्हाला दिसतात. स्टेटर स्लॉट्स कसे आहेत बघा. मी तुम्हाला ते जरा डार्क करून दाखवतो. कुठला कलर घेऊ? रेड कलर आहे का? हे बघा, हा जो पोर्शन आहे ना, हा आहे स्लॉट. हा स्लॉट आहे. ओके, हा स्लॉट आहे. त्यानंतर बघा, हा एक स्लॉट आहे. ओके, हा एक स्लॉट आहे आणि हा एक स्लॉट आहे. तीन प्रकारचे स्लॉट आहेत. हा जो पहिला आहे याला आपण म्हणतो ओपन स्लॉट्स. किंवा ओपन स्लॉट. हा काय आहे? सेमी ओपन. सेमी ओपन किंवा सेमी क्लोज्ड. सेमी क्लोज्ड स्लॉट. आणि हा काय आहे? क्लोज्ड स्लॉट. क्लोज्ड स्लॉट. ओके, आता बघा, एक बेसिक पहिला गोष्टी बघू. हा ओपन स्लॉट आहे. ओपन स्लॉट मध्ये आपण वाइंडिंग इथं टाकतो, इथं प्लेस करतो. ठीक आहे. आता मला सांगा, ओपन स्लॉट मध्ये जर हे वाइंडिंग डॅमेज झाले असलेले जर डॅमेज झाले तर तुम्हाला इझिली ते काढता येतात बाहेर, इझिली ऍक्सेसेबल आहेत. आता इथं बघा, हे जर स्लॉट दिसले तुम्हाला, हे कुठले आहेत मला बघून विचार करून सांगा बरं. हा स्लॉट कुठला आहे? दिसतोय का? हा, हा स्लॉट कुठला आहे? म्हणजे स्लॉट कुठला हेच माहित नाही. छान. हे बघा, हे बघा, ज्याच्यात वाइंडिंग प्लेस केलेत हा स्लॉट आहे. ज्याच्यात वाइंडिंग ठेवतो आपण, वाइंडिंग प्लेस केलेत बघा एकदा, ज्याच्यात तुम्हाला इमेज दाखवली होती ना मी, ज्याच्यात वाइंडिंग ठेवलेत, खाच जे आहे ना ते म्हणजे स्लॉट आहे. येस, करेक्ट. पास करा पुढे. कुठला स्लॉट आहे तो? सेमी ओपन आहे. स्लॉट कळाला का काय ते? ज्याच्यात वाइंडिंग प्लेस करतो आपण तो. ठीक आहे. ओके, झालं. बघितलं स्लॉट. स्लॉट तो आता तो कुठला आहे? हा सेमी ओपन आहे. ओके, आता बघा, ही जी खाच आहे ना, त्यामध्ये या खाचेत आपण काय करतो? स्लॉट वेजेस, याला काय म्हणतो आपण? स्लॉट वेजेस. हा जो पोर्शन आहे, इथं अशी जागा असते, अशी खाच असते. आता इथं ती खाच आहे, म्हणजे इथं आपण स्लॉट वेजेस टाकतो बरं का. हे असे तुम्ही त्या त्या ह्याच्यात पण बघू शकताय. त्यात आहेत का टाकलेली? त्यात होते, पण बघू इकडं ना बरं, एखादा असेल त्यात.
हा आहे बघा, आहे हे बघा. हा जो आहे इथं, हा जो दिसतोय, हे दिसतंय, हे पिवळ्या कलरचं आहे. हे पट्टी एक आहे, स्ट्रीप आहे एक, बघा ते पण बघा, बघा ही पट्टी, ही जी आहे ना, ही ते काय आहे, स्लॉट वेजेस. स्लॉट वेजेस आहेत, बघून घ्या ते, दिसलं का? येस, इथं आहे ते. ठीक आहे. हे कशासाठी असतं तर वाइंडिंग, म्हणजे ज्यावेळी आपला काय म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्सेस ज्यावेळी येणार आहेत, किंवा आता सॉरी ह्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्सेस येणार नाहीत. मी तुम्हाला दाखवायला काय पाहिजे होतं माहिती का, ऍक्च्युली आपण स्टेटर बघायला लागलो ना, लक्षात घ्या. मी तुम्हाला रोटर ते हे दाखवलं, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, हा स्लॉट वेजेस. मला तुम्हाला ऍक्च्युली हे दाखवायला पाहिजे होतं, तेव्हा हे जे आहे ना, यात पिवळं जे दिसतंय, ह्यात पण असतात बघा, पिवळ्या कलरचे जे दिसतात ना, आहेत बघा, हे पण बघा, पुढे पुढे ते पिवळ्या कलरचे दिसतात, ते ते आहे स्लॉट वेजेस. आणि हे स्लॉट वेजेस कशासाठी असतात तर वाइंडिंग, बघा वाइंडिंग असे उलटे आहेत ना, म्हणजे त्याला डाऊनवर्ड फोर्स मिळणार आहे वरच्या वाइंडिंगना, ग्रॅव्हिटीमुळे ते पडू शकतात, त्या स्लॉट मधून बाहेर येऊ शकतात, ते येऊ नयेत म्हणून ते स्लॉट वेजेस टाकलेले असतात. वाइंडिंग फर्म राहत, आणि कसं होतं व्हायब्रेशन्समुळे वाइंडिंग निसटायचे चान्सेस असतात ना, रोटर ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी मशीनमध्ये व्हायब्रेशन्स होतात. ठीक आहे, त्या व्हायब्रेशन्समुळे वाइंडिंग निसटून खाली पडू नयेत म्हणून ते वेजेस तिथे टाकलेले असतात. ओके, कळालं? हा, तसे हे आपण काय बघायला लागलोय, स्टेटर स्लॉट्स बघायला लागलोय, स्टेटर स्लॉट्स बघायला लागलो. ओके, पिवळ्या कलरचे आहेत ते. हा, ठीक आहे. स्लॉट वेजेस, ओके, ठीक आहे. आता बघा, इथपर्यंत कळालं, पुढे जाऊया. आता ओपन स्लॉट मध्ये, सॉरी क्लोज स्लॉट मध्ये बघा, इथं काय टाकायची गरज नाही, वाइंडिंग काय पडणार नाहीत कुठं, ते एकदा टाकले की टाकले. पण तिथं प्रॉब्लेम काय आहे, वाइंडिंग जर डॅमेज झाले तर तुम्हाला त्याचा मेंटेनन्स करता येत नाही. समजलं का? एकदा टाकले की संपले, मग ते तुम्हाला परत ते ऍक्सेसिबल नाहीत, काय नाहीत, त्याचा यूज करता येत नाही. ओके, आणि हे जे आहेत ना, म्हणजे क्लोज स्लॉट्स हे छोट्या मशीनसाठी वापरतात. आता आपल्याकडे तेवढ्या छोट्या मशीन नाही आहेत, मला दाखवलं असतं, जे छोट्या मशीन असतात, म्हणजे लो HP, लो वॅटेज, लो पॉवरच्या ज्या मोटर असतात त्यासाठी हे वापरतात, लो पॉवर. आणि हे जे आहेत ना, हे हाय पॉवर साठी वापरतात, हाय पॉवर, हाय HP मोटरसाठी ओपन स्लॉट्स वापरतात. कळालं? आता बघा पुढे जाऊया आपण जरा. आता हे स्टेटर आहे बरं का. आता ते हा स्टेटर आहे. आता बघा, स्टेटरच्या जवळ हा रोटर येणार आहे ना, असा स्टेटर कॉईल आहे त्या वरच्या, त्यातनं हा रोटर असा इथे येणार आहे, बरोबर. म्हणजे स्टेटरनं तयार केलेला फ्लक्स हा रोटर बरोबर लिंक होणार. समजलं? फ्लक्स तयार कोण करणार आहे, स्टेटर, आणि तो रोटर बरोबर लिंक होणार आहे, हा त्याच्या जवळ आला. आता नॉर्मली बघा, हा जो गॅप असतो ना त्यांच्यातला, हा 0.2 to 0.3 mm गॅप असतो, 0.2 to 3 mm जो स्टेटर आणि रोटर मधला जो गॅप असतो तो
0.2 to 3 mm एवढा कमी गॅप असतो. 0.2 to 3 mm. म्हणजे याचा अर्थ काय, ही जी लाईन दाखवली ना, ही 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 बघा कशाची लाईन आहे, ही आहे रोटरची लाईन. इथं रोटर आहे, हा इथं रोटर आहे. आता लक्ष द्या, इथं लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. स्टेटरने तयार केलेला फ्लक्स मध्ये बघा काहीच नाही ओपनिंग, एअर गॅप आहे तिथं. म्हणजे स्टेटरने तयार केलेला मॅक्सिमम फ्लक्स रोटर बरोबर लिंक व्हायला लागलाय. मॅक्सिमम फ्लक्स रोटर बरोबर लिंक व्हायला. इथं बघा बरं, इथं बघा, समजा हा रोटर आहे, हा स्टेटर आहे. किती आहे बघा, एकच लाईन फक्त, ही जी ब्लू कलरची लाईन आहे ना, डॉटेड लाईन, हीच तेवढी एक लिंक झाली. इथं बघा, इथं 2 लाईन दाखवलेत लिंक झालेल्या. म्हणजे त्याचा अर्थ काय की स्टेटरनं तयार केलेला फ्लक्स हा मॅक्सिमम फ्लक्स रोटर बरोबर लिंक होतोय. मॅक्सिमम फ्लक्स लिंक होतोय. आणि क्लोज स्लॉट मध्ये काय होतंय, इथं बघा, इथं जो आहे ना, म्हणजे क्लोज स्लॉटच्या भोवती इथं हे मॅग्नेटिक मटेरियल आहे ना, हे काय मॅग्नेटिक मटेरियल. मग मला सांगा, मॅग्नेटिक मटेरियलला फ्लक्स आवडतोय जास्त. मग स्टेटरनं तयार केलेला फ्लक्स, स्टेटर कॉइलने तयार केलेला फ्लक्स हा रोटरकडे जास्त जातच नाही. कारण का, इथं मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळं तो फ्लक्स मॅग्नेटिक मटेरियल ओढून घेते स्वतःकडे ठेवतोय जास्त. तो रोटर बरोबर लिंक होऊ देत नाही. समजलं का पॉइंट? म्हणून ह्याच्या पुढचा एक महत्वाचा पॉइंट आहे, इथं लिकेज फ्लक्स, लिकेज काय असतो, कमी असतो. आणि इथं लिकेज फ्लक्स जास्त असतो. लिकेज जास्त असतो. इथं कमी आहे, इथं जास्त आहे. मध्ये येतो, ह्याच्या मध्ये असणार मॉडरेट. ओके. आता लिकेज फ्लक्स कमी, तर इथं लिकेज रिएक्टन्स कमी, एक्सेल कमी. आणि इथं एक्सेल जास्त असतो, एक्सेल जास्त असतो. लिकेज रिएक्टन्स इथं कमी असतो, इथं लिकेज रिएक्टन्स जास्त असतो. क्लिअर झालं? ओके. मग बघा पुढं. आता इथं मला सांगा, ह्या 2 डायग्राम बघा, एअर गॅप लेंथ तुम्हाला कुठं जास्त दिसत्या, कुठं कमी दिसत्या? एअर गॅप लेंथ कुठं जास्त दिसत्या, कुठं कमी दिसत्या? हा, क्लोज मध्ये जास्त आहे. कसं जास्त आहे? नाही नाही नाही, स्टेटर इथपर्यंत आहे, हा स्टेटर इथपर्यंत आहे. आणि इथं बघा, इथं खाच आहे, एवढी मोठी खाच आहे इथं. आता हा झाला एवढा स्टेटर, आणि इथं स्टेटर एवढाच आहे, इथपर्यंत आहे. हा स्टेटर पार्ट आहे पूर्ण. आणि इथं हा एवढा स्टेटर पार्ट आहे. इथं ही जागा मोकळी आहे, ओपन मध्ये जास्त असते, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आपण वाइंडिंग टाकलं, स्लॉट वेजेस टाकल्या, आता इथं जागा जास्त शिल्लक राहिली. आणि दुसरं काय दिसेल इथं, नॉन युनिफॉर्म एअर गॅप लेंथ आहे. नॉन युनिफॉर्म आहे बघा, इथं कमी आहे, इथं जास्त आहे. ठीक आहे, असं. आता एअर गॅप लेंथ म्हणजे काय, एजी असं म्हणू, एअर गॅप लेंथ. इथं जास्त आहे, इथं कमी आहे. एअर गॅप लेंथ कमी आहे. आता एअर गॅप लेंथ जास्त असल्यामुळं
मला सांगा रिलक्टन्स पण जास्त असणार आहे, रिलक्टन्स पण जास्त, आणि इथं रिलक्टन्स कमी असतं, रिलक्टन्स कमी. त्यानंतर रिलक्टन्स जर जास्त असेल तर मला सांगा मॅग्नेटायझिंग करंट, मॅग्नेटायझिंग करंट काय असतो, जास्त असतो. आय म्यू, आय म्यू म्हणजे मॅग्नेटायझिंग करंट. मॅग्नेटायझिंग करंट इथे जास्त लागतो कारण रिलक्टन्स जास्त आहे ना, रिलक्टन्स जास्त आहे. कळालं का बघा तुम्हाला? फाय इज इक्वल टू MMF अपॉन रिलक्टन्स, MMF अपॉन रिलक्टन्स. आता फ्लक्स ओरिजिनेट करायचा किंवा त्याला आपण रिलक्टन्सला असं ठेवलं, रिलक्टन्स इंटू फाय इज इक्वल टू MMF म्हणजे काय असतं, N इंटू आय. ओके, फ्लक्स मला कॉन्स्टंट पाहिजे, फ्लक्स मला कॉन्स्टंट पाहिजे. मग रिलक्टन्स जर वाढला तर मला करंट पण वाढवायला लागणार. समजलं? कॉन्स्टंट फ्लक्स ठेवायला. समजते? लक्षात येते का? रिलक्टन्स जर वाढला करंट पण वाढवायला लागणार, फ्लक्स कॉन्स्टंट ठेवायला. लक्षात येते? हा, ओके. म्हणजेच आयम्यू मॅग्नेटायझिंग करंट जास्त लागतो, इथं जास्त लागतो बरं का, मॅग्नेटायझिंग करंट जास्त लागतो. इथं काय असतं, मॅग्नेटायझिंग करंट कमी लागतो, मॅग्नेटायझिंग करंट कमी लागतो. आता मॅग्नेटायझिंग करंट जर जास्त लागत असेल तर बघा, मॅग्नेटायझिंग करंट जास्त लागत असेल तर आपण आधी गोष्टी शिकलेल्या आहेत थोडस सिंक्रोनस मशीन मध्ये. मॅग्नेटायझिंग करंट जास्त लागत असेल तर पॉवर फॅक्टर काय होतं, पॉवर फॅक्टर कमी होतोय, पॉवर फॅक्टर कमी असतो इथं. आणि इथं बघा पॉवर फॅक्टर जास्त असतोय, पॉवर फॅक्टर जास्त असतोय. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट बघा, आय म्यू म्हणजे हा करंट आहे. आता जर मॅग्नेटायझिंग करंट जर जास्त लागत असेल आपल्याला तर ओव्हरऑल करंट पण वाढणार आहे, कारण ओव्हरऑल करंट काय असतो बघा, आय इज इक्वल टू, हा कशा कशाचा बनलेला असतो, एक मॅग्नेटायझिंग करंट, ठीक आहे, प्लस IW, IW म्हणजे आयर्न लॉस कॉम्पोनंट ऑफ करंट. ठीक आहे, आयर्न लॉस ओव्हरकम करायला ज्या करंटची रिक्वायरमेंट असते तो IW, आणि हा समजा लोड करंट IL. या सगळ्याचा मिळून हा इनपुट करंट बनलेला असतो, इनपुट करंट बनलेला असतो. आता मला सांगा, हा करंट जर वाढला तर इनपुट करंट वाढणार आणि टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, स्क्वेअर ऑफ द करंट. ते बघू पुढं हळूहळू येणार आहे सगळं. म्हणजे मला सांगा, इथे करंट जर जास्त असेल तर टॉर्क पण जास्त असणार आणि इथं टॉर्क कमी असणार, टॉर्क कमी असणार. ठीक आहे, हे कळालं? ओके. आता बघा, जर एक ओव्हरऑल कन्क्लुजन जर द्यायचं असेल मला तर एखादं पेज आहे का बघू, किती वाजले, ओके. हे लॅमिनेशन आहेत बघा, हे मगाशी दाखवलेले लॅमिनेशन आहेत. ओके, हे आपण वेगळं बघू डिटेलमध्ये. आता मला काय बघायचंय, एक महत्वाचा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे ओपन ओपन स्लॉट्स, ओपन स्लॉट्स, त्यानंतर सेमी ओपन, सेमी ओपन आणि
क्लोज्ड स्लॉट्स. सेमी ओपनला तुम्ही काय म्हणणार, सेमी क्लोज पण म्हणणार ना, सेमी क्लोज पण म्हणणार. ठीक आहे. आता बघा इथं समजून घ्या, जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. आता पहिला पॉइंट, पहिला काय पॉइंट यात आपण काय बघितलं, एअर गॅप लेंथ. एअर गॅप लेंथ इथं ह्याची जास्त आहे, याची कमी आहे, याची सगळ्यात कमी आहे. ओके. हा, लक्ष द्या. एअर गॅप लेंथ याची सगळ्यात जास्त आहे, याची मध्ये, याची सगळ्यात कमी. एअर गॅप लेंथ, एअर गॅप लेंथ याची जास्त असल्यामुळं रिलक्टन्स पण जास्त, रिलक्टन्स पण जास्त. ठीक आहे. मग सगळ्यात जास्त रिलक्टन्स कोणाचा, याचा. ओके. मग रिलक्टन्स जर जास्त असेल तर आपण आता काय बघितलं, आय म्यू हा पण जास्त लागणार, आय म्यू आणि आय म्यू, आय म्यू पण जास्त लागणार. रिलक्टन्स जास्त, फ्लक्स जास्त तयार करायचं ना आपल्याला. ठीक आहे, हे कळालं. आय म्यू जास्त असेल तर मला सांगा टॉर्क जास्त, टॉर्क ओके. आणि टॉर्क मध्ये बघा, लक्षात घ्या, टॉर्क मध्ये पण 3 टॉर्क आहेत यात. हे तिन्ही टॉर्क जास्त असतात बरं का. एक आहे टाऊ मॅक्सिमम, मॅक्सिमम टॉर्क, दुसरा आहे स्टार्टिंग टॉर्क आणि तिसरा आहे हार्मोनिक टॉर्क. तिन्ही टॉर्क जास्त असतात. ओके. मॅक्सिमम टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क आणि हार्मोनिक टॉर्क जास्त असतात. त्यानंतर बघा, आता आय म्यू जास्त असल्यामुळं, आय म्यू जास्त असल्यामुळं पॉवर फॅक्टर कॉस फाय काय असणार, कमी असतो. यस, कॉस फाय कमी असतो. मग जर विचारलं सगळ्यात जास्त पॉवर फॅक्टर कुणाचा असतो, कोणत्या स्लॉट्सचा असतो, क्लोज स्लॉट्स मध्ये सगळ्यात जास्त पॉवर फॅक्टर मिळतो आपल्याला. करेक्ट. त्यानंतर आपण काय बघितलं, फाय लिकेज, फाय लिकेज याचा कमी असतो, याचा जरा जास्त असतो. सगळ्यात जास्त कोणाचा असतो लिकेज फ्लक्स, क्लोज स्लॉटचा सगळ्यात जास्त असतो. लिकेज फ्लक्स जास्त आहे म्हणून लिकेज रिएक्टन्स XL, XL आणि सगळ्यात जास्त लिकेज रिएक्टन्स कोणाचा असतो. ओके. तर हा टेबल एक्झामच्या दृष्टीनं फार महत्वाचा, फार म्हणजे फार महत्वाचा. याच्यावर क्वेश्चन पडतोच, MCQ मध्ये तर डेफिनेटली असतो. ओके, हे माहीतच पाहिजे. ओके. आता पॉवर फॅक्टर मध्ये पण त्यांनी सांगितलंय, पॉवर फॅक्टर मध्ये 2 पॉवर फॅक्टर आहेत, एक नो लोड पॉवर फॅक्टर आणि इनपुट पॉवर फॅक्टर. इनपुट पॉवर फॅक्टर हे दोन्ही पण असंच रिलेशन असतं त्यांचं. ठीक आहे. इथं पण तिन्ही टॉर्कच्या बाबतीत असंच रिलेशन आहे, इथं दोन्ही पॉवर फॅक्टरच्या बाबतीत असं रिलेशन आहे. कळालं. मी तुम्हाला त्यातलं प्रत्येकाचं रिलेशन सांगितलं होतं कसं कसं आहे ते पण लक्षात ठेवा. समजलं का. स्लॉट्सचा एवढा अभ्यास आहे म्हणून डिझाईन करताना कोणते पण स्लॉट्स घेतले नाही, असले की घ्या की ओपन, नाही चालते की बरं मध्येच ठेवा, निम्म क्लोज निम्म ओपन, नाहीतर क्लोजच ठेवा, असं म्हणणं काय म्हणायचं नाही. पण नॉर्मली एक जर कॉमन सेन्स विचार केला आपण तर आपण कोणते स्लॉट्स प्रिफर करतो, हे वाले.
कारण आपल्याला क्लोजचे बेनिफिट्स आणि ओपनचे बेनिफिट्स आणि क्लोजचे बेनिफिट्स दोघांचे बेनिफिट्स इथे जास्त मिळतात आपल्याला सेमी ओपन किंवा सेमी क्लोज मध्ये. म्हणून जास्त कोणते प्रिफर करतो आपण? सेमी ओपन किंवा सेमी क्लोज्ड, दोन्ही एकच. समजलं का? नक्की? ठीक आहे, तर इथं थांबू आपण. ओके.